तर आज ठाकरेंचा वचननामा जाहीर झाला आणि यानंतर गुणरत्न सदावर ते बोलतायत। तो या तो महापालिका या तो कोई भी पॉलिटिकल पार्टी ये नहीं कह सकती कि तुम मराठी भाषिक नहीं है इसलिए हम तुमको घर नहीं देंगे। ह्या अशा प्रकारचं चुकीचं जाहीरनामा, चुकीचा मॅनिफेस्टो, नियमबाह्य मॅनिफेस्टो यांनी केलेला आहे आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। उद्देश आहे की मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने कोणत्याही कायदेशीर अधिकार, अर्थसंकल्पीय मंजुरी किंवा आर्थिक परिणामाचे प्रकटीकरण न करता देण्यात येत आहेत। अशा प्रकारचे खोटे आश्वासन, खोटे आमिष दाखवले जात आहेत। आता तक्रारीचं कारण सांगतो मी तुम्हाला। आम्ही कायदेशीर यांना सुनावणार आहोत। हम एक सुनाते हैं तो ये जगह पे बैठ जाते हैं, सोच में पड़ जाते हैं। आज भी ये सोच में पड़े होंगे, कारण जी लेकर, जे औलादी, जे ज्यांना प्रॅक्टिकल काहीच माहित नसते, त्या दोन पोरांनी म्हणे ते काय जाहीरनामा तयार केला आणि ते दोन बापांनी म्हणे समोर, दोन चुलत्यांनी, म्हणजे एक याचा बाप आणि एक त्याचा बाप, ते घेऊन ते जाहीरनामा बसलेत। अरे बाबा नो, काय असतंय संघर्ष, काय असतंय सिविक लाईफ, कशाला म्हणतात नाले सफाई, औलादींना माहित आहे का? कशाला म्हणतात गटर सफाई? टेंडरवर टेंडरची चर्चा केल्याच्या नंतर कायद्याचं ज्ञान ब्रेनच्या अंडर होत नसतंय। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, बालिशपणा आहे। त्या लेकरांना माहीतच नसेल बिचाऱ्यांना, त्यांनी काहीतरी इकडून तिकडून हँकी फँकी ते फ्रँकी खाल्ल्यासारखं। वडापाव खानेवाली बंबई आहे भाई, फ्रँकी वाली नाहीये भाई। आणि तुम्हाला सांगतो ते केलेलं आहे, पण ते कायदेबाह्य कसं आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने मोफत सवलतीबाबत स्पष्टपणे निर्देश दिलेत। ते म्हणजे एस सुब्रमण्यम बालाजी विरुद्ध तामिळनाडू 2013 9 SCC 659 याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायदेशीर आधाराविना सार्वजनिक निधीतून सवलती देणे हे संविधानिक शासन व आर्थिक शिस्तीला बाधक आहे। काय शिस्त है मला सांगा? बंबई का जो टैक्स पे करता है, जो वड़ा पाव बेचता है, वो भी ऑनलाइन पैसा देता है, फिर भी वो जीएसटी भी भरता है, तो वो क्या, वो मेरा भैया होगा, तमिलनाडु का होगा या तमिली भाई होगा या गुजराती भाई होगा? क्या कसूरवार है, क्या गुनहगार है? हमारी महाराष्ट्र की मौसी अगर से भाजीपाला बेचती है, वो भी आजकल इसके ऊपर पैसा लेती है ऑनलाइन, वो इसके ऊपर ऐप के ऊपर, वो कसूरवार है। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, अशा प्रकारे कोणत्याच म्हणजे आमिष देऊन मतदारांची फसवणूक केली जाऊ शकत नाही। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जे निवाडा आहे त्या निवाड्याच्या आधारे आम्ही तुम्हाला सांगत आहोत। त्याचबरोबर राजकीय पक्षांनी आश्वासनाबाबत निधीचा स्त्रोत, अर्थसंकल्पीय तरतूद व दीर्घकालीन आर्थिक परिणाम जाहीर करणे बंधनकारक आहे। हे दोन तिथं बसायलेत, संजूची तब्येत आता चांगली आहे वाटतंय, संजू बाबाची, हे दोन बसायलेत आणि टवळक्या करायचं। अबे तुम्ही ते सांगा की बे, सांगा की रे भाई, आंबेडकरी चळवळीतली पोरं सांगतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातली मुलं अगदी शहाणपणाने सांगतात हे असं आहे असं आहे असं आहे। तुम्ही टवळक्या केल्यासारखं हसायले काय, हे काय करायले? अरे मतदार काय तुमच्या खिशातला समजलाय का? या नाही चाले, या नाही चाले। राज ठाकरे, उद्धव तेरे को बोल रहे हम, या नाही चाले। पुढे जाऊन आम्हाला सांगायचंय, हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे। भारतीय संविधानाच्या 144 कलमान्वये हे भारतीय न्यायव्यवस्थेसोबत केलेला, त्या निकालासोबत केलेला द्रोह आहे आणि म्हणून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे। आणि त्याचबरोबर सार्वजनिक निधीच्या गैरवापरास व अधिकाराबाहेरील आश्वासनांना मनाई करते। त्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे तुम्हाला की भारतीय संविधानातील आर्टिकल 14चा भंग आहे। भाई महापौर बनेगा गुजराती भाई, अगर से गुजराती भाषा येते म्हणून
गुजराती भाषिक आहे म्हणून महापौर होऊ देणार नाही, उत्तर भारतातला आहे म्हणून महापौर होऊ देणार नाही. हे कोणती गोष्ट आहे मला हे समजत नहीं. अरे अपने गिरेबान में झांक के देखो राज ठाकरे, हम तो नहीं, ये किसी पत्रकार भाई ने आपका रिपोर्ट बनाया था किताब के आधार पे. परप्रांतीय ठाकरेंचा पंचनामा तुम्ही जसा सामना करता तसा तुमच्या पंचनामा झालेला आहे रे भाई. आणि मग तुम्ही कुठले आहे? ठाकरे मूळचे बिहारी असल्याचा हाच तो पुरावा. हे आम्ही म्हणत नाही. अरे भैया हम ये कहते हैं अपना पुरखों की तो रखो. अरे तनिक इतना तो सोच लो यार. अरे काहे ये सब फालतूगिरी करते हो? इंसान में काहे लाइन गिराते हो? हैं? हम ये कहना चाहते हैं कि किसी भी हालत में कोणत्याही परप्रांतीय भाषिक म्हणून मला सांगा, त्यांनी राज ठाकरेंनी एक उदाहरण दिलं. त्या उदाहरणाकडे आता जातो. आणि ही खरं तर ही सर्जरी करणं आवश्यकच होतं, चिरफाड करणं आवश्यकच होतं. आज राज ठाकरे म्हणतो बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? राज ठाकरे, मैं नहीं तुम्हारे को उस तरह से क्रिटिसाइज करना चाहता हूं क्योंकि हर किसी को डेमोक्रेसी में बोलने की इजाजत है. याचा अर्थ राज ठाकरे उचलली जीप लावली टाळाला, उचलली जीप लावली टाळाला समजत नाही. मला सांगा, महाराष्ट्र तशाच प्रकारचे, गुजरात तशाच प्रकारे उत्तर भारत आहे. तिथं हिंदी भाषा बोलणाऱ्यांमध्ये ही सार्वत्रिक सार्वजनिक भाषा असते. त्यासोबत मग भोजपुरी आहे आमची, त्यासोबत वेगवेगळ्या भाषा आहेत, रिजनल लँग्वेजेस आहेत आमच्या उत्तर भारतामध्ये सुद्धा. गुजरातमध्ये कच्छ भाषा आहे, गुजरातमध्ये गुजराती भाषा आहे. याचा अर्थ गुजराती म्हणून तिथं महापौर होतो का? राज ठाकरे 97वी घटना दुरुस्ती वाचावी, 74वी भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती वाचावी. त्याचबरोबर राज ठाकरे त्या पुढे जाऊन आपण काय कायदा म्हणतो निवडणूक आचारसंहितेच्या बाबतीत तो वाचावा. हे सगळं न करता ज्या प्रकारे राज ठाकरेंनी हे वर्तन चालवलंय हे कायदेशीर कायदाबाह्य आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्या पुढे जाऊन आम्हाला हे म्हणायचं आहे की राज ठाकरेच्या ह्या सगळ्या आणि उद्धव ठाकरेच्या या सगळ्या कर्तृत्वाला आम्ही जे आहेत स्पष्टपणे सांगत आहोत की ही गोष्ट लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा, परत सांगत आहे, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा लाच कलम 123(1) मत देण्यासाठी भौतिक लाभांचा ऑफर आश्वासन देणे ही लाच ठरते. खालील आश्वासने मोफत पार्किंग, मालमत्ता कर माफी, अवाजवी प्रभाव ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोडतात. आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत की ह्यांच्या विरुद्ध जे आहे तातडीनं मुक्त व निष्पक्ष निवडणूक आवश्यक आहे, इतर आदेश पारित व्हावेत. आम्ही निवडणूक आयोगाला ही विनंती केलेली आहे की म्हणजे एकदम इम्पार्शल अशा प्रकारची निवडणूक झाली पाहिजे. निवडणुकीमध्ये खोटे आश्वासनं नसले पाहिजे, अशी निवडणूक झाली पाहिजे. आणि त्यापुढे आम्ही माननीय निवडणूक आयोगाला म्हणलेलं आहे, अंतिम निर्णय होईपर्यंत प्रतिवादींना सदर जाहीरनामा प्रचारित करण्यास मनाई करण्यात यावी. या प्रचार या जाहीरनाम्याचा थांबवावा अशी देखील मागणी आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.